हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेज या विषयामधून महत्त्वाचे दिवस या टॉपिकवरील महत्त्वाचे एमसीक्यू, त्यांचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमचा हा टॉपिक जो आहे तो परफेक्ट होईल. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी जो क्रॅश कोर्स आहे तो ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुमचा जो संपूर्ण सिलेबस आहे तो डेली लाईव्ह क्लासेस आणि रेकॉर्डेड लेक्चरच्या माध्यमातून कव्हर केला जाईल. त्याच्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. जे विद्यार्थी 2026 मध्ये लॉ सीईटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नवीन बॅचेस सुरू करण्यात येत आहेत. तर त्या बॅचेसला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता आणि इन्क्वायरी करू शकता. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द थीम ऑफ द वर्ल्ड वॉटर डे 2023? 2023 मधील जागतिक जल दिनाची थीम काय होती? तर विद्यार्थी मित्रांनो, 2023 चा जो जागतिक जल दिन होता त्याची थीम ही जल व स्वच्छता संकटांवरती उपाय शोधण्याच्या कृतीला गती देण्यावरती आधारित होती. द 2023 थीम emphasized speeding of action to solve the water and sanitation crisis. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी, ॲक्सेलरेटिंग चेंज, बदलाला गती द्या, हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन सी येथे योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वाय इज चिल्ड्रन्स डे सेलिब्रेटेड ऑन नोव्हेंबर 14 इन इंडिया? भारतात 14 नोव्हेंबर रोजी बालदिन का साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, जवाहरलाल नेहरू यांचा हा वाढदिवस आहे आणि नेहरूंना मुलांवरती विशेष प्रेम होते म्हणून त्यांच्या वाढदिवशीच बालदिन हा साजरा केला जातो. चिल्ड्रन्स डे सेलिब्रेटेड ऑन नेहरूज बर्थडे ड्यू टू हिज लव्ह फॉर चिल्ड्रन. सो द करेक्ट आन्सर विल बी जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस म्हणजेच 14 नोव्हेंबर. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे इज ऑर्गनाइज्ड बाय विच इंटरनॅशनल बॉडी? जागतिक पर्यावरण दिन कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, 5 जून रोजी साजरा होणारा जागतिक पर्यावरण दिन UNEP या संस्थेद्वारे आयोजित केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, UNPE. प्रश्न आहे, व्हॉट इज द थीम ऑफ अन इंटरनॅशनल वुमेन्स डे 2023? 2023 मधील आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम काय होती? तर विद्यार्थी मित्रांनो, 8 मार्च रोजी साजरा होणारा हा जो महिला दिन आहे, तर 2023 ची थीम ही नवकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेवरती केंद्रित होती, ज्याच्यासाठी डिजिट ऑल इनोव्हेशन फॉर जेंडर इक्वेलिटी, लैंगिक समानतेसाठी नवकल्पना ही थीम 2023 मधील आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी होती. तीच थीम जर आपण 2025 साठी पाहिली तर 2025 मध्ये इन्व्हेस्ट इन वुमन ॲक्सेलरेट प्रोग्रेस म्हणजेच सर्व महिलांसाठी हक्क, समानता आणि सक्षमीकरण ही थीम 2025 च्या महिला दिनाची होती. पुढे आहे, वर्ल्ड हेल्थ डे मार्क्स द फाउंडिंग ऑफ विच ऑर्गनायझेशन? जागतिक आरोग्य दिन कोणत्या संस्थेचा स्थापना दिवस आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटना WHO ची स्थापना एप्रिल 7, 1948 रोजी झाली होती आणि तो जो स्थापना दिवस आहे तो वर्ल्ड हेल्थ डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO, जागतिक आरोग्य संघटना, ऑप्शन डी. महाराष्ट्र डे कमेमोरेट्स द फॉर्मेशन ऑफ द स्टेट इन विच इयर? महाराष्ट्र दिन कोणत्या वर्षी राज्यात स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, 1 मे 1960 रोजी मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1960, ऑप्शन सी. इन इंडिया टीचर्स डे इज सेलिब्रेटेड इन ऑनर ऑफ विच फॉर्मर प्रेसिडेंट? भारतात शिक्षक दिन कोणत्या माजी राष्ट्रपतींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर मित्रांनो, टीचर्स डे जो आहे 5 सप्टेंबरला साजरा केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, ऑप्शन बी. युनायटेड नेशन्स डे मार्क्स द अॅनिव्हर्सरी ऑफ द युएन चार्टर्स एन्फोर्समेंट इन विच इयर? संयुक्त राष्ट्र दिन कोणत्या वर्षी UN चार्टर अंमलबजावणीची वर्षगाठ दर्शवतो? तर संयुक्त राष्ट्रांचा चार्टर 24 ऑक्टोबर 1945 रोजी लागू झाला म्हणून हा दिवस युनायटेड नेशन्स डे म्हणून साजरा होतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 1945. ह्युमन राईट्स डे कमेमोरेट द अडॉप्शन ऑफ विच डॉक्युमेंट? मानवाधिकार दिन कोणत्या दस्तऐवजाच्या स्वीकाराची आठवण करून देतो? तर विद्यार्थी मित्रांनो,
10 डिसेंबर रोजी मानव अधिकार दिन हा साजरा केला जातो कारण 1948 मध्ये मानव अधिकारांचा सार्वत्रिक जाहीरनामा स्वीकारण्यात आला होता. त्यामुळे ऑप्शन बी युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स मानवाधिकारांचा सार्वत्रिक जाहीरनामा हे याचं योग्य उत्तर आहे. नॅशनल सायन्स डे मार्क्स द डिस्कव्हरी ऑफ विच फेनोमेनॉन बाय सी.व्ही. रमन. राष्ट्रीय विज्ञान दिन हा सी.व्ही. रमन यांच्या कोणत्या शोधाशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सी.व्ही. रामन यांनी 28 फेब्रुवारी रोजी रमन प्रभाव शोधला. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा होतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रामन इफेक्ट, रमन प्रभाव. नॅशनल स्पोर्ट्स डे इन इंडिया इज सेलिब्रेटेड ऑन द बर्थडे ऑफ विच ॲथलीट. भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या खेळाडूच्या वाढदिवशी साजरा होतो? मित्रांनो, 29 ऑगस्ट रोजी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ध्यानचंद. विच डे इज ऑब्झर्व्ड ॲज अ वर्ल्ड नो टोबॅको डे. जागतिक तंबाखू निषेध दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, 31 मे रोजी दरवर्षी तंबाखूचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक तंबाखू निषेध दिवस साजरा केला जातो. त्यामुळे ऑप्शन सी 31 मे याचं योग्य उत्तर आहे. अर्थ आवर एनकरेजेस पीपल टू टर्न ऑफ लाईट्स फॉर हाऊ लॉंग. पृथ्वी तासामध्ये लोकांनी किती वेळासाठी दिवे बंद करावे असे सांगितले जाते? तर मित्रांनो, पृथ्वी तास हा एक जागतिक उपक्रम आहे ज्यामध्ये लोक हवामान बदलाबाबत जागरूकतेसाठी 1 तास दिवे बंद करतात. त्यामुळे ऑप्शन सी 1 तास हे याचं योग्य उत्तर आहे. नॅशनल वोटर्स डे इज सेलिब्रेटेड इन इंडिया ऑन विच डेट. भारतात राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो, भारतात राष्ट्रीय मतदार दिन हा 25 जानेवारी रोजी साजरा होतो कारण याच दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 25 जानेवारी ऑप्शन डी. तर मित्रांनो, हे होते महत्वाचे दिवस. या टॉपिकवरील काही महत्वाचे एमसीक्यू, त्यांचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा कारण ही सिरीज अशी सुरू राहणार आहे. सोबतच आमची जी क्रॅश कोर्सची बॅच 7 एप्रिल पासून सुरू झालेली आहे, त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर यामध्ये डेली लाईव्ह क्लासेस आणि रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहेत. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा या बॅचमध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर लवकरात लवकर बॅचला जॉईन करा आणि एक्झाम क्रॅक करण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.